परभणीमध्ये ग्राम रोजगार सहायकांनी एक दिवसीय आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ते आज आंदोलनाला बसले आहेत। त्यांच्या विविध मागण्या आहेत, जसं की 3 ऑक्टोबर 2024चा जो GR आहे तो सरकारनं तात्काळ लागू करावा, या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आहे ते पूर्ण वेळ वेतन द्यावं, अशा विविध मागण्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत ग्राम रोजगार सहायक संघटनेचे। काय काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत की 1 एप्रिल 2024 पासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपावर आहोत आणि आमच्या प्रमुख 3 मागण्या की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना 3 ऑक्टोबर 2024 ला आमचा GR काढला 8,000 प्लस 2,000 म्हणजे 10,000 रुपये ग्राम रोजगार सेवकांना प्रत्येकी महिना। तो GR आणखी अंमलात आणलेला आहे। तो GR तात्काळ या सरकारनं अंमलात आणावा। त्यानंतर आम्हाला पूर्ण वेळ कामाचा दर्जा देण्यात यावा, जे की ग्राम रोजगार सहाय्यक मजुराची हजेरी घेते, त्याच्यानंतर KYC करते, घरोघरी जाऊन मजुराची KYC करणं लागते, त्या कामावर जाऊन 2 वेळा हजेरी घेणं लागते आणि आम्ही अर्धवेळ कसं काय आणि बाकी कामं जॉब कार्ड देणे, जॉब कार्डवर नोंदणी करणे हे पूर्ण वेळ दर्जाची कामे आहेत आणि आम्हाला अर्धवेळ ठरवण्यात आलेले आहे। आम्हाला पूर्ण वेळ दर्जा देण्यात यावा। त्यानंतर आमचं जे मानधन मिळते 2.25%, 4%, 6% ते ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते, हे चुकीचं आहे। मजुराचं मानधन मजुराच्या खात्यावर जाते आणि ग्राम रोजगार सहाय्यकाचं मानधन हे ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते। ते ग्राम रोजगार सेवकाला मानधन मिळायला 6 महिने वर्ष जाते, त्याला मानधन मिळत नाही, तो उपाशी पोटी जातो। हे मानधन त्याच्या वैयक्तिक खात्यावर देण्यात यावे। DBT द्वारे थेट प्रणालीद्वारे ग्राम रोजगार सहाय्यकाच्या वैयक्तिक खात्यावर मानधन देण्यात यावे। अशा विविध मागण्या आज आम्ही या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन बसतो। त्या मागण्या आमच्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात आणि 1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रामध्ये पूर्ण ग्राम रोजगार सहाय्यकाचं काम बंद आंदोलन आहे आणि काम बंद आंदोलन असल्यामुळे आणखी आज जवळपास 9 ऑक्टोबर आहे, या शासनानं आणखी आमचा GR अंमलात आणला नाही, आम्हाला पूर्ण वेळ केला नाही, आमचं DBT द्वारे थेट मानधन आमच्या खात्यावर जमा केलं नाही। त्यामुळे हे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आम्ही तीव्र आंदोलन करू। या ठिकाणी सरकारला काही आंदोलक आहेत आपल्यासोबत, काय अडचणी काय येतात त्याच्यामध्ये? अडचण सर असे आहेत की आम्ही 18 वर्षापासून यामध्ये काम करत आहोत। 18 वर्षापासून ग्रामीण भागामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा असतात, ज्या काही योजना असतात शासनाच्या, त्या पोहोचण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जातं। परंतु शासनाने आतापर्यंत आम्हाला फुकटमध्ये राबवून घेतलेलं आहे। कोणत्याच प्रकारचं मानधन जे मान्य करूनही त्यांनी आतापर्यंत दिलेलं नाही। तुटपुंजे दिलेलं मानधन ग्रामपंचायतच्या खात्यावर देऊन आमची मानहानी केलेली आहे। आम्हाला तेच मानधन मिळवण्यासाठी सरपंचासोबत, गावातल्या प्रतिनिधींसोबत भांडणे करावी लागतात। वेळोवेळी प्रसंगी आम्हाला आलेलं मानधन सोडून द्यावं। सरकारकडे तुम्ही दाद मागितलेली आहे, सरकारनं तुम्हाला जर न्याय नाही दिला तर पुढची काय भूमिका असणार? आतापर्यंत आम्ही सहनशीलता शासनाला दाखवलेली आहे, परंतु आता आमच्या सहनशीलतेचा जो काही लिमिट होतं ते आता संपून गेलेलं आहे आणि यानंतर आम्ही तीव्र आंदोलन शासनाला दाखवून देणार आहोत आणि निश्चित रूपाने आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही, कारण आम्ही असे मेलेलो आहोत आणि यापुढे आता आम्हाला जगून काय उपयोग नाही, कारण आमचे लेकरं बाळं आता सवाट्यावर आलेले आहेत। आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। आम्ही अतोनात सहन केलं, आता हे सहनशक्तीच्या पलीकडे झालेलं आहे आणि इथून पुढे आता आम्ही उग्र आंदोलन करून शासनाला रोजगार सेवक काय आहे हे आम्ही दाखवून देणार आहोत। किती दिवस हा काम बंद ठेवणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन होणार आहे। तर हे सगळे ग्रामसेवक सहाय्यक कर्मचारी आहेत आणि आता ते उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे। जर न्याय नाही मिळाला तर अशाच पद्धतीने आम्ही काम बंद आंदोलन सुरू ठेवू, अशी त्यांची भूमिका आहे। आता यावर सरकार काय निर्णय घेतं, कशा पद्धतीने यांना न्याय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वरी, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।